आता कानावरती जर मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच मराठी. मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. मीरा रोडमधील खळखट्याक नंतर राज ठाकरेंचा मुजोर मराठी व्यापाऱ्यांना थेट इशारा. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार, एवढं लक्षात ठेवा. महाराष्ट्रात राहताय, शांतपणे रहा, मराठी शिका. दुकानं बंद करून किती काळ राहणार? आम्ही काही घेतलं तरच तुमची दुकानं चालणार ना? राज ठाकरेंचा मराठी व्यापाऱ्यांना इशारा. तो दुबे, तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे. मुंबईत या समुद्रात बुडवून बुडवून मारू. राज ठाकरेंचा भाजप खासदार निशिकांत दुबेंना खुला आव्हान. महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणायचा आपण प्रयत्न तर फक्त करून बघा. दुकानं नाही, शाळाही बंद करीन. त्रिभाषा धोरणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचं सरकारला खुलं आव्हान. सक्ती केल्यास दुकानच नाही तर शाळाही बंद करण्याचा दिला इशारा. या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे. मीरा रोड ते पालघरचा पट्टा गुजरातमध्ये सामील करण्याचा डाव. राज ठाकरेंचा मोठा आरोप. ज्या वेळेला ती निवडणूक जाहीर होईल त्यावेळेला आम्ही चर्चा करू शकतो. राज ठाकरेंसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सत्ताधाऱ्यांकडनं ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा. तर ठाकरे ब्रँड म्हणजे मराठी माणसाची, हिंदू अस्मितेची ओळख. उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला धोंड्या. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर निशाणा. यांना पक्षाचं नाव बदलण्याचा अधिकार नसल्याचंही ठणकावलं. महापालिका निवडणुकीतही सत्ता आणि पैशांचा खेळ बघायला मिळेल. उद्धव ठाकरेंचं सूचक विधान. तर हे लोक निवडणुकीचा प्रचार करतात कशाला? उद्धव ठाकरेंनी ठणकावलं. भाजपला स्वप्नातही वाटलं नसेल इतक्या जागा मिळतील. उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर शिंदेंना 50हून अधिक जागा मिळाल्या हा जादूटोणा आहे का? उद्धव ठाकरेंचा टोला. मेट्रोच्या धर्तीवर लोकल रेल्वे सेवा लवकरच एसी होणार. तर तिकीट दरामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही. रेल्वे मंत्र्यांनी मागण्या मान्य केल्याची फडणवीसांची माहिती. आता एक महत्त्वाची बातमी बघूयात. काँग्रेसचे नेते नाना पटोलेंनी राज्यातील अनेक अधिकारी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप केला होता. यावरती सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं. नाना भाऊंनी बॉम्ब आणला पण आमच्यापर्यंत बॉम्ब आला नाही असा टोला फडणवीसांनी लगावला. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. हनी ट्रॅपची कोणतीही घटना आणि तक्रार समोर आलेली नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. यावरून नाना पटोलेंनी टीका केली. गंभीर विषय मुख्यमंत्र्यांनी गमतीनं घेतला असून हनी ट्रॅप प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला. हनी ट्रॅप, कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. नाना भाऊ असं एक कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे. पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री. आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले. इकडे आजी मंत्री आहे, इकडे माजी मंत्री आहे. हे आजी मंत्री आहे का माजी मंत्री आहे? कोण फसलंय हनी ट्रॅपमध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये झालेल्या घटनेचं ते झालंच नाही. एक गुन्हा दाखल झाला होता नाशिकमध्ये एका ॲडिशनल कलेक्टरच्या माध्यमातून. त्या महिलेचं नाव कोण होती त्याच्याबद्दलचं वर्णन केलं नाही. आणि कसं हे प्रकरण दाबता येते हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. मी काल पण बोललो, परवा पण बोललो की मला कोणाचं चरित्रहनन करायचं नाही.
आणखी एक महत्त्वाची बातमी, जनसुरक्षा कायदा हा डाव्यांविरोधात नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत दिलं. डावे आणि कडवे डावे यांच्यामध्ये फरक आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. यावरून उद्धव ठाकरेंनी पलटवार केला. काल विधिमंडळाच्या लॉबीमध्ये राडा करणारे कडवे डावे होते की कडवे उजवे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. तसंच हे विधेयक दहशतवाद विरोधी असेल तर आमचा पाठिंबा असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं. हा कायदा डाव्यांच्या विरोधात नाही. हा कायदा कोणाही व्यक्तीला तुम्ही आंदोलन करू नका, सरकारच्या विरोधात बोलू नका, सरकारच्या विरोधात लिहू नका, याकरता हा कायदा नाही. हा कायदा केवळ माओइस्ट विचारसरणी जी आहे, कडवी डावी विचारसरणी आहे, या विचारसरणीला प्रपोगेट करून भारताच्या संविधानाच्या विरोधात अराजक तयार करण्याचा जे प्रयत्न करतायत अशा संघटनांना बॅन करणे आणि मग बॅन संघटनेचं जो काम करतोय त्याच्यावर कारवाई करण्याकरता आहे. या कायद्यामध्ये इंडिव्हिज्युअल व्यक्तीला अरेस्ट करताच येत नाही. की कडवे डावे, मग काल मारामारी केली ते कोण होते? कडवे डावे होते, कडवे उजवे होते, कडवे वरचे होते, कडवे खालचे होते का कडवे मधले होते? विधिमंडळामध्ये मारामारी करणारे कोण होते? जिथे कायदे मंडळ बसतं त्या विधिमंडळात एवढं म्हणजे कायद्याला आव्हान देणारं कृत्य करणारे हे कोणत्या बाजूचे होते? मग त्यांच्यावरती कारवाई तुम्ही नुसतं थातूरमातूर म्हणून करणार? तर ह्या कडव्या डाव्या आणि कडव्या उजव्या असं मी काय म्हणत नाही. तुम्ही देशद्रोही म्हणा, देशविघातक शक्ती म्हणा, त्यांच्यासाठी त्यांना कारवाई त्यांच्यावरती झालीच पाहिजे. आता मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची भाषा होईल, मात्र कुणाचा बापही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात ठणकावून सांगितलं. यावरून उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्यांच्याकडूनच मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. उद्योग, आर्थिक केंद्र गुजरातला कोणी नेलं असा सवाल ठाकरेंनी केला. 4 महिन्यानंतर भाषणं सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे. त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही. कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील. मुंबई का महत्व खत्म तो होते तक नहीं जा रहे वो, और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे, अन्य सारे वित्तीय ऑफिसेस भी थे, आर्थिक केंद्र, वो सारे गुजरात कौन लेके गया? यही लोग लेके गए ना. तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता. जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं. लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी है, साथ ही साथ देश की आर्थिक राजधानी मानी जाती है, और यही जो उसका महत्व है कुछ लोगों के आंखों में वो चुभता है. वो